माझा एक मित्र होता आणि तो त्याच्या आजीवर फार प्रेम करायचा. असेच कॉलेजच्या टाईमला सोबत असताना सायंकाळची वेळ होती 3-4ची आणि त्याला फोन आला की त्याची आजी वारली आहे. मग आता त्याला पुण्यावरून घरी जाईपर्यंत कमीत कमी 7 ते 8 तास लागणार होते आणि मग तोपर्यंत त्या आजीच्या शरीराला जपून ठेवावं का हो? बऱ्याच वेळा अशा प्रकारचे प्रश्न येतात. धर्मशास्त्र काय सांगतो याच्याबद्दल? बघा, सायंकाळी जर कोणी वारलं आणि जे आप्तजन आहेत, नातेवाईक आहेत, कोणी मुलगा दूर असतो, कोणी मुलगी दूर असते आणि त्यांना जमा होता होता रात्र होते आणि रात्री आपण शरीराला जाळावं का? तर धर्मशास्त्र सांगतं अशा प्रकारची चूक कधीच करायची नाही. शरीराला रात्री कधीच जाळायचं नाही. अंतिम संस्कार हा अंधार पडल्यानंतर करू नये. त्याने काय होतं, त्या आत्म्याची दुर्गती होते. पहिलंच तर जीवनभर कोणत्या प्रकारचं धार्मिकता आपल्या जीवनात असेल नसेल हे तर त्या वैयक्तिक व्यक्तीलाच माहीत असतं. पण कमीत कमी शेवटचा क्षण तरी चांगल्या रीतीने तो संस्कार तरी 16 संस्कार झाले का नाही ते माहिती नाही, पण शेवटचा संस्कार तरी चांगला व्हावा याची काळजी घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, अहो दूरचे पाहुणे राहिले, अहो मुलगा दूरवर आहे, जॉब करतोय, तो यायचा बाकी आहे. मान्य आहे आता समाज बदलला आहे, नोकरीसाठी दूरवर जावं लागतं, पण वेळेवर येऊ शकले नाही तर आणि तुम्ही ते शरीर फार वेळ ठेवूही शकत नाही. हे तुम्हालाही माहीत आहे की शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल होऊ लागतात आणि स्वतःहूनच लोक म्हणतात आता लवकर उचलावं, आता लवकर जाऊ द्या स्मशानाकडे. तर लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारे रात्र झाल्यानंतर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत रात्रीच्या वेळी शरीराला दहन केलं जात नाही. कोणत्याही प्रकारे अग्नीचा डाव दिला जात नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याने काय होतं, त्या आत्म्याची दुर्गती होते. आता आपण ठरवायचं की कोणाला भेटवायचं, कोणाला नाही भेटवायचं. मी स्वतः माझ्या आजीला पाहू शकलो नाही शेवटच्या क्षणी, पण तिच्यासाठी मात्र मी भगवंताच्या चरणी स्वतःला समर्पित केलेलं आहे. माझ्या पूर्वजांसाठी असेल अशा प्रकारे आपण सुकृती जमा केली पाहिजे आणि आपलं जे कर्तव्य आहे, पुत्रधर्म असेल, कोणी पुत्री धर्म किंवा पत्नी धर्म, अशा प्रकारे तुम्ही भगवत सेवेत लावून त्यांना द्या. पण त्यांचं शरीर जर रात्री जाळण्याची वेळ येत असेल तुमच्या येण्या जाण्यामुळे, तर बिनधास्तपणे त्यांना सांगा मी येऊ शकत नाही, तुम्ही पुढचा कार्यक्रम करून घ्या, कारण त्या आत्म्याची दुर्गती होते हो. तर धर्मशास्त्र अधिक महत्त्वाचं आहे आपल्या तिथे उपस्थित असण्यापेक्षा. तर आता आपण ठरवायचं आहे की काय करायचं.